पण चांगल्या पद्धतीने पाहिला. पहिल्या मॅच मध्ये एक विजय प्राप्त करून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, अन्यथा आयोजकांच्या कॉल आहे, जेणेकरून प्रत्येक खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जातील आणि प्रत्येक खेळाडूंचा या ठिकाणी लेखाजोखा तुमच्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पोहोचवता येईल याची नोंद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पूर्ण देशभरामध्ये दाखवली जाते. ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेचं पहिला चेंडू या ठिकाणी पहा. दोन्ही संघाचा 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत नावं कळाली पाहिजेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर विकास आहे लाखवड 11 टीम कडून, आणि फलंदाजीसाठी पाहिलं तर सुनील शिंदे, नॉन स्ट्राईकला सुशांत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू होते सिंगल, फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली, फलंदाज OUT आउट, डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रंगतदार रोमहर्षक सामना या ठिकाणी या मॅच मध्ये पहा. अगदी एका पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली, त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी विकेट्स पाहायला मिळाले. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर सुनील शिंदे माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील अगदी चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला, आणि आता मात्र या मॅच मध्ये स्वस्त मध्ये माघारी परताना पाहायला मिळत आहेत. जिथे नवीन बॅटर त्यांचे बंधू अनिल शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकास याने घेतलेली ही विकेट महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र चांगला चेंडू आहे, तिथे काय घडतं, एक सिंगल येण्याचा प्रयत्न दोन्ही संघांमध्ये, दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिला तर चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तिथे सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं या ठिकाणी अडचणीत आलाय ब्रह्मास्त्र कुरोशी टीम मी म्हणेन, परंतु हरून चालणार नाहीये, डगमगून चालणार नाहीये. पुढे खेळ घेऊन जायचा असेल तर अनिल दादा सुशांतला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र चांगला फटका आहे, पुन्हा एकदा हवेत चेंडू, झेलची संधी आहे का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल झाली आहे, तुतुमय झालंय दोन्ही फलंदाजांमध्ये. तोपर्यंत एक सिंगलच्या स्वरूपात आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते, आणि दोन्ही संघांचा अगदी चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगला तिथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, तिथे मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना विकास मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 4 आणि 1 विकेट्स महत्वपूर्ण मिळवले. सुनील शिंदेला माघारी पाठवलंय. अकोट टप्प्याचा चेंडू पंच केलाय, चेंडू निघून झालाय, टन टना टन येतोय सुशांतच्या बॅट मधून, चौकार, 4 धावा. पहा शांतपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला सुशांतला पाहायला मिळतोय. एखादा खराब चेंडू आला सकाळपासून आपण पाहतोय, त्याच्यावरती आक्रमण फलंदाज प्रत्येक करताना पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये हा चेंडू खराब पाहायला मिळाला, त्याच्यावरती देखील या शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फटका, सुशांतच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळालाय. या 4 धावांची भर आपल्या टीमच्या खात्यामध्ये टाकली जाईल. धावसंख्या झाली 1 गडी बाद, धावसंख्या झाली ती 8 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याच्या अंगावरती टी शर्ट्स आपण पाहतोय, नितीन दादा यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी लाभलेली आहे, तो हिरो आपण पाहतोय. लाखवड 11 संघाचा ज्ञानेश्वर सेकंड स्पेल टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना अनिल शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूचा खेळ या सर्व खेळाडूंना माहिती आहे, कोणता गोलंदाज कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतो, कोणता फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करतो, ही सर्व गोष्टी या सर्व खेळाडूंना माहिती आहेत. त्याच्या विरुद्ध कसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. लाखवड 11 टीम कडून आपण पाहतोय अनिल दादा शिंदे
फलंदाजी त्यांच्याकडे देखील जिम्मेदारी आहे, अनुभवाची शिदोरी आहे. शिदोरी खोलावी लागेल. या शिदोरीमधून धावांचा अक्षरशः पाऊस पडावा लागेल. त्यांच्या साथीला जर पाहिलं तर सुशांत शिंदे हा देखील अतिशय चांगला फलंदाज आहे आणि त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. त्यांच्याकडे मोठे मोठे फटके त्यांच्या देखील बॅटमधून येऊ शकतील, कारण की त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर ॲबिलिटी आहे, ताकद आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी ज्ञानेश्वर या ठिकाणी सज्ज झालाय. स्पेल क्रमांक 2, षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अनिल शिंदे यांच्या समोर. फुलटॉसला माफी नाहीये. फुल टोल वसूल केलाय. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना आणि आला तसा फेकून दिलाय. या ठिकाणी षटकार, 6 धावा. आतापर्यंत खराब चेंडूंचा समाचार फलंदाज मी म्हटलं मगाच्या पासून सांगतोय, खराब चेंडू त्याच्यावरती धावा नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला चेंडू थोडासा खाली राहिलाय. फलंदाजाला बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवलाय. कोणतीही धाव नाहीये, कोणताही धोका नाहीये. अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर यांचा षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने, हे देखील दाखवून देत असताना ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडूवरती दांडी गोल झाली आहे. पहा इथे मात्र चेंडू मिस झालाय आणि सरळ जाऊन यष्टांवरती आढळलाय. पहा एक षटकार जरूर आला असला ना तरी या फलंदाजाला देखील बाद केलाय. म्हणजे ज्ञानेश्वरकडे देखील क्षमता आहे. जरी तू मला षटकार चौकार मारू शकतो तरी तुला मी थांबवून ठेवू शकतो, ही क्षमता आहे. आणि ती क्षमता दाखवून देत असताना ज्ञानेश्वर देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला लाखोड 11 टीम कडून पाहायला मिळतोय. जिथे एक षटकार आला त्याच्यानंतरचे 2 चेंडू हे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटरचं नाव कळू द्या. टीम कोरोशी ब्रह्मास्त्र टीम युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुशांतच्या साथीला युवराज आपल्याला पाहायला मिळतील. 2 गडी महत्वपूर्ण बंधूंची जोडी मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झाले. अनिल शिंदे आणि सुनील शिंदे ही बंधूंची जोडी मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाली. इथे देखील फुल टॉस, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे हात समांतर अवांतर धाव खर्च करत असताना ज्ञानेश्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. संघाचं धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा झाल्या 18 धावा, 2 गडी बाद, 15 धावा, 2 गडी बाद आपण पाहतोय. आता मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीची गोलंदाजी ज्ञानेश्वर टाकतोय ना त्याला साथ मिळत नाहीये. मी म्हणेन क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. मनोबल वाढवायचं असेल ना गोलंदाजाचं त्यावेळेला क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करणं चांगलं गरजेचं असतं. ते क्षेत्ररक्षण लाखोड 11 संघाकडून आपल्याला चांगलं पाहायला मिळत नाहीये. टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिलाय. तिथे मात्र आपण पाहतोय अपील केली आहे पंचांनी, दाद फेटाळून धरली आहे आणि फलंदाज OUT आउट डगआउटच्या दिशेला. थोडा वेळ पंचांकडे पाहतच राहिले आणि पाहता पाहता पंचांचं बोट अगदी आकाशाकडे आणि युवराज देखील या ठिकाणी या मॅच मध्ये डगआउटच्या दिशेने आपल्याला हलक्याशा पाऊलाने माघारी जाताना पाहायला मिळतोय. या षटकातले 5 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 2 मोहरे टिपण्यामध्ये यशस्वी झालाय हा गोलंदाज. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने फटकावलाय ज्ञानेश्वर आपण पाहतोय. लाखवड टीमचा हा गोलंदाज आपण पाहतोय. नवीन बॅटर कोण आहे? नवीन कोण आहे तो? नवीन बॅटर नाव कळू द्या. चांगला चेंडू. इथे मात्र कोरोशी ब्रह्मास्त्र टीम. नवीन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळू द्यात मित्रांनो. अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 षटकांचा स्पेल संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली किती झाले? 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल? आतापर्यंत तरी दोन्ही गोलंदाजांनी मी म्हणेन चांगली गोलंदाजी टाकली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलं ज्ञानेश्वर आणि
आणि पुढील 5 चेंडू काय अप्रतिम हाताळले, त्याच्यामध्ये 2 विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. इथे मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये काही काळ आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, कॅच मात्र टिपला जातोय आणि फलंदाज सुशांत देखील या ठिकाणी माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील माघारी परतला, त्याच्या पाठोपाठ अनिल माघारी परतला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर युवराजला माघारी पाठवलं, त्याच्यानंतर आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर सुशांतला देखील माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाज नेम आपण पाहिलं तर यश याने पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलंय. बॅट्समन नेम सिद्धेश आलाय. टप्प्याचा चेंडू तिथे मात्र फटकवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही, एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या स्वरूपात संघाचं धावपळ पुढे जाताना जरूर पाहायला मिळते. थोडासा अडचणीत आहे मी म्हणेन ब्रह्मास्त्र कुरोशी संघ, परंतु अडचणीमध्ये आधार शोधू नका मित्रांनो. अडचणीमधून तुम्हाला वाटा शोधाव्या लागतील, चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल, सिंगल डबल धावा घ्याव्या लागतील, तेव्हा कुठेतरी मोठी धावसंख्या तुम्ही उभी कराल. खूप टप्प्याचा चेंडू, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चांगला सिंगल डिक्लेअर स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी यश यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्न एका दिवसात मित्रांनो पूर्ण होत नाहीयेत, पण एक दिवस नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होतील. त्या स्वप्नांचा जर पाठलाग तुम्हाला करायचा असेल ना तर बिंदासपणे करा. नेक्स्ट टर्मच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच सांगतात हा खराब चेंडू, अवांतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यश पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत, हा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक सिंगल प्लस पाठीमागे डिक्लेअर, 2 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जिथे आपल्याला ठेच लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालायची मित्रांनो, मग ती पायाला असो किंवा मनाला असो. इथं ठेच लागली आहे मी म्हणेन कुरुशी ब्रह्मास्त्र टीमला, परंतु हरून चालणार नाहीये, फटकेबाजी करावी लागेल, चांगल्या धावा घ्याव्या लागतील. आणि धावा घेत असताना हे ते मात्र आपण पाहतोय संघर्ष मात्र करताना हे दोन्ही बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि अजयला आपण पाहतोय. गोलंदाजी यश मात्र चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर वाईट आणि पुन्हा एकदा वाईट आणि पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू यश याचा पाहायला मिळतोय. काय अफलातून गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे अगदी यशचं सुरुवात चांगली झाली ना तिथूनच यशला चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळाला आणि तिथेच चांगली गोलंदाजी करताना यशला आपल्या टीमसाठी लाखवड 11 टीमसाठी हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका आहे पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, निघून चालाय चेंडू सीमारेषे पार, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बरोबर षटकार ठोकलाय पठ्ठ्यानं. 6 धावा आणि या 6 धावे बरोबर संघाचा धाव फलक देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडू द्या, दुसरा चेंडू पाठवा. थँक्यू सो मच. चेंडू आलाय, थोडासा शांत राहिला, शांत राहत असताना अगदी टप्प्यात कार्यक्रम शेवटच्या चेंडूवरती केलाय. फलंदाज आपण पाहिला तर अजयच्या बॅट मधून एक चांगला फटका, चांगला षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला सिद्धेशला आपण पाहतोय. सुशांत गोलंदाजीसाठी शेवटचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या हळूहळू 29 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. हे शेवटचं षटक म्हणलं ना तर धावांचं षटक असणार आहे का पाहूयात. टप्प्याचा चेंडू, चांगला स्पंच आहे, चेंडू जाईल हळूहळू, टन 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 येतोय. 4 मिळतील इथे सिद्धेशच्या बॅट मधून चौकार.
आणि या चौकाराच्या साह्याने संघाचा धाव फलक पाहता पाहता 33 या धाव संख्येवरती चालली आहे. शेवटच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, ह्या 10 धावा धाव फलकावरती 58 मध्ये या ठिकाणी जमा केल्यात टीम ब्रह्मास्त्र कुरुशी. तेहतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पहा, सुशांत यांचा पाहायला मिळाला. सकाळपासून या विकेटवरती जर पाहिलं ना तर आम्ही पाहतोय जेवढे खराब चेंडू त्याच्यावरती धावा जास्त येताना पाहायला मिळत आहेत. जेवढे गोलंदाजचे चांगले चेंडू टाकताना इथे गोलंदाज यशस्वी ठरतोय तेवढे चेंडू चांगले या ठिकाणी या विकेटवरती पाहायला मिळत आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू लेग साईडला कडवलाय. चेंडू मात्र जाईल निकलर झोन मध्ये. तिथे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. थोडेसे 1 ते 2 पाऊल फुले आले त्याच्यानंतर हा फटका सजवलाय. कदाचित जाग्यावरतून खेळले असते तर हा फटका अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकाराच्या दिशेने मारता आला असता, परंतु प्रयत्न चालू आहे मी म्हणेन सिद्धेश यांचा फटकेबाजी करण्याचा, धावा जमवण्याचा. अकोट टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडस मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव अगदी घेताना हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक या लाकवड 11 संघाकडून आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. डी स्वरूपात एक सिंगलच्या स्वरूपामध्ये धावा पुढे जाताना घेऊन जाताना धावफलक पुढे जातोय. धावफलक जर पाहिला तर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. एक सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या साथीने अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचा पाठीचा कणा ज्याला संबोधलं जातं स्कोररच्या भूमिकेमध्ये अमोल दादा कदम हे देखील सकाळपासून छान स्कोरिंगची या ठिकाणी स्कोरिंग करतायत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा. 41 धावांचं टार्गेट उभं केलं जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 41 धावा गरज असणार आहे टीम लाखोड 11 संघाला. चला ब्रह्मास्त्र कुरुशी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लाखोड 11 टीम आपली ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर नेक्स्ट मॅच बी ग्रुप मधून रामेघर आणि मांटी ही मॅच आपण खेळवणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस का बॉस मध्ये, जिथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून रामेघर विरुद्ध मांटी यांच्या दरम्यान ही महत्वपूर्ण मॅच बी ग्रुप मधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा झाल्यात. 41 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि दोन्ही संघाचे संघनायक रामेघर आणि मांटी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या, जिथे आपण दोन्ही संघांचा टॉस करणार आहोत. दोन आयोजक कमिटी आपण 2 खेळाडू ब्रह्मास्त्र कुरुशी टीमला द्यायचे आहेत. चला रामेघर टीम संघनायक आणि मांटी टीम संघनायक चला लगेच या. यानंतर आपण टॉस करूयात. बी ग्रुप मधून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाऊल टाकताना पाहायला मिळते सुशांत आणि त्यांच्या साथीला गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं विकास पाहूया आपल्या टीमचा विकास कशा पद्धतीने करेल. त्यांना साथ द्यायला सुशांत आहेत. त्याने देखील चांगली गोलंदाजी टाकली आहे. दोन्ही संघ चला आवाज जर येत असेल ना, रामेघर विरुद्ध मांटी. मांटी टीम ओके आणि रामेघर टीम चला लगेच या. टॉस करूयात आपण. टॉस का बॉस मध्ये इव्हनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. बी ग्रुप मधून आपण ही पहिली मॅच पाहतोय, जिथे दोन्ही संघांचा खेळ आपण पाहणार आहोत. चला रामेघर टीम थोडंसं कॅप्टन पळत या.
आणि इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करूयात. टॉस करून घ्या आयोजक कमिटी. दोन प्लेयर द्या आयोजक कमिटी, 2 खेळाडू द्या. टॉस करून घ्या. त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपण पाहू शकाल रामेकर विरुद्ध मांटी यांच्या दरम्यान केला जाईल टॉस. कोण करते टॉस? टॉस कोण करते? नाव काय यांचं? संजय दादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. मांटी विपक्ष रामेकर यांच्या दरम्यान ही बी ग्रुप मधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ते टॉस करत आहोत. पहिला चेंडू अनिल शिंदे यांचा अगदी चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु एक सिंगल दुसरी डबल प्रयत्न केला आणि 2 धावा. 2 धावेने अकाउंट ओपन झालंय. रामेकर टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ आपण इकडे यायचंय. आपल्या समालोचन कक्षाच्या बाजूला अगदी आयोजक कमिटीच्या माध्यमातून खेळाडू कक्ष उभारलेले आहेत. या खेळाडू कक्षामध्ये आपल्याला थांबायचं आहे. अगदी फटका चांगला आहे. जिथे नेत्रदीपक फटका आपण पाहतोय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. सुशांतच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथे मिळतील धावा 4. सुशांतने सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती डबल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. सुशांत आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च करताना अनिल शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र यॉर्कर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. कोणतीही धाव नाहीये, कोणतीही रिक्स नाहीये, कोणताही धोका नाहीये. क्षेत्र कोणतंही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला पर्याय नाहीये. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल कष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करा, मेहनत करा. जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट, हा अनिश्चितीचा खेळ आहे. फुल टॉसला इथे मात्र टॉस का बॉस मध्ये पाठवून दिलाय. सुशांतच्या बॅट मधून एक चांगला फटका 6 धावांसाठी आलाय. स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 आणि अगदी एक चांगला ब्लास्ट इथे मात्र सुशांतच्या बॅट मधून लाखोड 11 टीम साठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहा. आळशीपणा मी म्हणेन इथे आळशीपणा पाहायला मिळाला. सुशांत बाउंड्रीच्या अगदी जवळ होता, त्याच्यानंतर बॉल पर्यंत येण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु तिथे मात्र वाकू शकले नाहीत आणि चेंडू मात्र त्यांच्या पायाच्या मधून अगदी चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धाव संख्या पाहिली तर धावा झाल्यात त्या मात्र 16 धावा. 16 धावा झाल्यात पहा. पहिल्या 16 धावा किती इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 18-25 समीकरण पाहायला मिळेल. शाळेमध्ये तुम्ही खूप सारे समीकरण सोडवले असेल, वजाबाकी असेल, बेरीज असेल, गुणाकार, भागाकार, परंतु हे क्रिकेट मधलं गणित कोण सोडवणार मित्रांनो? ब्रह्मास्त्र कुरोशी का लाखवड 11 टीम, हे मोठं कोडं आहे समोर. तिथे मात्र चांगला चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील फुलातून पाहायला मिळत आहे. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण गोलंदाजाला ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला गोलंदाजाचा एक आत्मविश्वास असतो ना, तो पुढील येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. जिथे चांगली सुरुवात सुशांतच्या पहिल्या चेंडूवरती झाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्यामुळे एकही धाव घेता आली नाहीये. बघा इथे मात्र चांगला चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल इथे होणार का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय.
एकही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला नाहीये. पहा, आळशी क्रिकेट मी म्हणेन. इथे झेल घेणं गरजेचं होतं. झेल जर का टिपला असता कदाचित चेंडू डॉट आला असता, विकेट्स मिळाला असता. आणि दुष्काळ 13वा महिना, एक सिंगल धाव इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्यानंतर अगदी धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम ब्रह्मास्त्र कोरोशी टीमला. परंतु थोडस इथे क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषे पार. सुशांतच्या बॅट मधून एक लांब 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 लांबच लांब षटकार. हा थांबायला तयार नाहीये. ज्या सुशांतने सुरुवात चांगली केली होती ना, तो सुशांत मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग फटका सुशांतच्या बॅट मधून. हा देखील फुल टॉस, चांगला फटका आहे. गॅप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगलच्या नंतर डबलचा प्रयत्न यशस्वी. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या मजबूत स्थितीमध्ये लाखवड 11 टीम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे पुन्हा एकदा. तिथे मात्र अनिल शिंदे चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू मात्र फुल काउंट चाललाय सीमारेषी पार. मिळतील धावा 4. येतोय हा सुशांतच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. ज्या सुशांतनं चांगली सुरुवात केली तो सुशांत मात्र आता थांबायला तयार नाहीये. एका पाठोपाठ षटकार चौकार येताना या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना आपण सुशांतला पाहतोय. नो लुक शॉट इथे मात्र पाहायला मिळतोय आणि इथे मात्र थोडस वाकले, त्याच्यानंतर चेंडूला बॅट वरती घेतलं आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. चेंडू चाललाय तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगलच्या स्वरूपात षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 30 या अंकावरती. पहा, या मॅच मध्ये मी म्हणेन सुरुवात चांगली केली सुशांतनं. जे पहिल्या चेंडू पासून सुरुवात चांगली झाली आणि शेवट देखील चांगला करण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल. परंतु आता 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 11 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील पाहायला मिळतोय. फलंदाजी मध्ये काही जास्त करू शकला नाही. गोलंदाजीसाठी आपल्याला चांगलं काहीतरी करावं लागेल. इथे मात्र फटका आहे पॉवरफुल. धावा मिळतील अर्धा डझन, 6 धावा. विकासच्या बॅट मधून एक लांबच लांब षटकार. विकास मी म्हटलं होतं काय विकास करेल मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांचा हा विकास आणि अगदी विजयाकडे घेऊन जाणारा हा षटकार विकासच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सुनीलच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळालाय. हा देखील लगातार बार दुसरा ठोकलाय आणि इथे मात्र मॅच विनिंग शॉट धोनी स्टाईल मध्ये मॅच जिंकली आहे. आणि मी म्हटलं होतं विकास मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर विकास नक्की पाहायला मिळाला लाखवड 11 टीमचा. आणि इथे मात्र अगदी प्रवास देखील चांगला राहिलाय. सुशांत आणि विकासची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र पुढच्या फेरीमध्ये अर्थातच दाखल झालाय जिथे मॅच पाहायला मिळेल